जुलैच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं. अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. नद्या नाले तुडुंब भरले. पण आता अचानक पाऊस गायब झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन पडत असून शेतकरी पुन्हा चिंतेत आहेत. पाऊस नेमका कुठे गेला, तो पुन्हा कधी परतणार? हवामान विभागाने याबाबत काय अंदाज व्यक्त केला आहे, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यभर मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र 9 जुलै नंतर पावसाचा जोर अचानक कमी झाला. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला बळ देणारी कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नसल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत नाहीये. यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगांची निर्मितीही कमी झाली असून पुढील 4 ते 5 दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 12 आणि 13 जुलै रोजी राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता नसून केवळ ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. 14 जुलै रोजी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात, तर 15 आणि 16 जुलै रोजी विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तुरळक सरी पडू शकतात. दरम्यान मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील अनेक भागांमध्ये कोरड्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुबार पेरणी, उगवलेल्या पिकांची वाढ आणि शेतीतील ओलावा टिकवून ठेवण्याचे मोठे आवाहन शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 जुलै नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत बहुतांश भागांमध्ये केवळ ढगाळ वातावरण आणि तुरळक सरींचीच शक्यता आहे. जुलैच्या सुरुवातीला धुवाधार बरसलेला पाऊस आता अचानक गायब झाल्याने शेतकरी आणि नागरिक दोघांमध्येही चिंतेची भावना पसरली आहे. 20 जुलै नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार का? हवामान विभागाचा अंदाज कितपत खरा ठरणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तुमच्या भागात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.